महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं गरुड झेप घेतली आहे असं म्हटलं तर ते अतिशोक्तीचं होणार. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. हे मला सर्वप्रथम आपल्या पुढं नमूद करावंसं वाटतं. मराठवाड्यामध्ये विशेषतः महाविकास आघाडीला जे यश मिळालं हे लक्षवेधी आहे. 8 पैकी 7 जागा या महाविकास आघाडीनं जिंकून एक नवा इतिहास रचलाय असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. लातूर लोकसभा मतदारसंघ तो अनेक दिवस चर्चेचा विषय राहिला. अगदी उमेदवारीपासून अनेक तर्क वितर्क अनेकांनी लावले, पण त्या साऱ्या तर्क वितर्कांना मतदार राजानं बाजूला सारून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांना खटाखट 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 मतदान केलं. आणि डॉक्टर शिवाजी काळगे काल मतमोजणी सुरू झाल्यानंतर फटाफट 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 निवडून आले. याबद्दल मी जनता जनार्दनाचे लाख लाख आभार व्यक्त करतो की त्यांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी याच्या विचाराला भरभरून प्रतिसाद दिला. या देशामध्ये संविधान अडचणीत आलंय ही जी चर्चा होती, एका अर्थानं या देशामध्ये लागलेल्या निकालांचं जर अवलोकन केलं तर आपल्याला हे लक्षात येईल या देशामध्ये मतदार राजाने जो पाऊल दिला तो देखील संविधान वाचवण्याच्या बाजूने दिला. आणि त्याचंच प्रतीक लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. महाविकास आघाडीचे नेते आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, काँग्रेस पक्षाचे महासचिव रमेश चेन्निथलाजी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटीलजी, या सगळ्यांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन करू इच्छितो की त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश लाभलं. त्याबद्दल त्या साऱ्यांचंच या निमित्तानं मी अभिनंदन करू इच्छितो. एवढंच नव्हे
तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस त्यांनी मेहनत केली, जीवाचं रान केलं. इंडिया आघाडीचा विचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्या साऱ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करू इच्छितो आणि त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. आणि महाविकास आघाडीचा जो आमचा बूथ प्रमुख आहे आणि आमची जी बूथ समिती आहे त्यांचं देखील मी तोंड भरून कौतुक करू इच्छितो. आणि विशेषतः लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी लोहा कंधार, उदगीर जळकोट, अहमदपूर चाकूर, निलंगा, देवणी, शिरूर, लातूर रेणापूर, लातूर शहर या सगळ्याच भागातल्या आमच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा अजरामर विचार आणि आमच्या पाठीशी असलेले आशीर्वाद, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं कार्य हे विसरून चालणार नाही. मराठवाड्यामध्ये हे जे यश महाविकास आघाडीला लाभलं, त्यांच्या विचारांचा वाटा यामध्ये आपल्याला निश्चितच मोजवावा लागेल. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाची अस्मिता ज्यांनी नेहमीच जागृत ठेवली आणि त्याचं रक्षण केलं, त्यांचा देखील नामोल्लेख करणं आजच्या या प्रसंगी हे महत्वाचं आहे असं मी मानतो. त्याचबरोबर आदरणीय शिवराज पाटील साहेब ज्यांनी नेहमीच आम्हाला प्रेरणा आणि आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केलं, त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही सारे पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. या लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी मार्गदर्शक म्हणून आणि आम्हा सर्वांचं नेतृत्व ज्यांनी केलं ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं देखील मला या निमित्तानं विशेष कौतुक करावंसं वाटतं. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांनी या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला आणि त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आज या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश संपादन करण्यामध्ये फार अडचणी आल्या नाही, या देखील मला मुद्दाम या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. त्याचबरोबर सगळ्याच मला या निमित्तानं कौतुक करावंच वाटतं. म्हणजे अगदी भोसीकरजी आहेत, शिंदेजी आहेत, पवारजी आहेत, चव्हाणजी आहेत, या साऱ्यांनीच लक्षपूर्वक या कामामध्ये सुरुवातीपासून सक्रिय राहिले, त्याबद्दल त्यांचंही मला कौतुक करावंसं वाटतं. अगदी अण्णाकडे पवार, लोहा कंधार इथून त्यांनी पक्षाची धुरा त्या तालुक्यांमध्ये सांभाळली, यांचं देखील मला या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं. श्यामसुंदर शिंदे जे आमचे शेकापचे आमदार आहेत, त्यांच्या सहकार्याबद्दल देखील आभार या निमित्तानं व्यक्त करावेसे वाटतात. आणि महाविकास आघाडीचे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, तालुकाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, सर्कल प्रमुख आहेत, बूथ प्रमुख आहेत, या सगळ्यांचं देखील मला पुन्हा एकदा या निमित्तानं कौतुक करावंसं वाटतं, त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात, त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं.
या लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काही निरीक्षक महाविकास आघाडीनं नेमले होते. त्यामध्ये ऍडव्होकेट दीपक सूळ असतील, ऍडव्होकेट किरण जाधव असतील, संतोष देशमुख असतील, रवी काळे असतील, विजय देशमुख असतील, विक्रांत गोजलमुंडे असतील, अनुप शेळके असतील, सर्जेराव मोरे असतील, या साऱ्यांनीच अतिशय प्रमुख जिम्मेदारी या निवडणुकीमध्ये साकारली. त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन, कौतुक व धन्यवाद या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करावेसे वाटतात. मी डॉक्टर शिवाजी काळगे यांचे खास आभार या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो, कारण ते राजकारणातले नाही आहे, वैद्यकीय पेशा, वैद्यकीय क्षेत्रातले ते आहे. आणि एकंदरीत भारतामध्ये जी काही राजकीय परिस्थिती आहे ती पाहता त्यांनी भारताच्या या राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार. भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण उभं राहावं असा आमच्या सगळ्यांच्याच आग्रहाखातर, आणि तो एकट्याचा आग्रह नाही आहे, समाजातल्या सर्व घटकातल्या मंडळीनं त्यांच्याकडे आग्रह धरला आणि त्या आग्रहाचा त्यांनी आदर केला आणि भारताची ही सार्वत्रिक निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलं, निर्णय केला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि नवनिर्वाचित लोकसभा जी आता काही दिवसामध्ये गठीत होईल, त्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते त्यांच्या कार्याची आता सुरुवात आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आशीर्वादानं करीत आहेत. या सुरुवातीच्या संदर्भाने आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो, पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. या सगळ्याच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये तर म्हणजे तुम्ही नेहमी आम्हाला विचारत असत की कोण स्टार प्रचारक इथे येणार आहे. आणखी देशाच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये इंडिया आघाडीचं प्रमुख किंवा चेहरा म्हणून ज्यांनी भूमिका बजावली, आमचे नेते राहुल गांधी यांचा देखील सहभाग या निवडणुकीमध्ये लाभला. त्यांची भेट, त्यांचा स्पर्श या सगळ्या प्रचाराला बळ देणारा होता. आमच्या नेत्या प्रियंका गांधीजी या आवर्जून लातूर येथे येऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. उदगीरमध्ये विशेषतः भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक सभा संपन्न झाली आणि त्याचा फायदा देखील या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला दिसतोय. प्रियंका गांधीजी यांचे देखील या निमित्तानं आभार मी व्यक्त करू इच्छितो. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या प्रचारामध्ये सहभागी झाले, त्यांचे आभार मी व्यक्त करू इच्छितो. नानाभाऊ पटोलेजी हे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभागी झाले, त्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी यांचे देखील मी आभार या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. चंद्रकांत खांडोरे, उल्हास पवार, सचिन साठे, यशपाल भिंगे, अनेक लोक या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभागी झाले. सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. ओमराजे निंबाळकर यांनी देखील इथं आता धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार आहेत, त्यांनी देखील वेळात वेळ काढून येऊन डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारामध्ये वेळ दिला, त्यांचे देखील आभार या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो. त्याचबरोबर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी धावत्या भेटी लातूर मध्ये त्यांच्या झाल्या. ते कधी सोलापूरला गेले, कधी धाराशिवला गेले, लातूरला त्यांनी यावं अशी आमची आग्रही मागणी होती, पण वेळेच्या अभावी ते काही शक्य होऊ शकले नाही. पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते नक्की लातूरमध्ये
प्रचाराच्या निमित्तानं येतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही. आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब देखील लातूरला यावेत, निलंग्याला यावेत, अहमदपूर उदगीरला यावेत असाही आग्रह होता. त्यांनाही व्यस्तता होती, येऊ शकले नाही, पण त्यांच्या शुभेच्छा या आदरणीय शरद पवार साहेबांच्या देखील डॉक्टर शिवाजी काळगे यांना राहिलेल्या आहेत. डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव जेव्हा निश्चित झालं नाही, मला असं कळतं की आदरणीय शरद पवार साहेबांच्याकडे जेव्हा चर्चा झाली तेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याबद्दल म्हणजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी अगोदरच माहिती कल्पना होती. त्यामुळं ते देखील सुरुवातीपासूनच लातूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल आशादायक होते, हे देखील मला करावंसं वाटतं. नावं सगळीच घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुझं नाव राहिलं असेल तर त्याचीच बातमी होणार नाही याची अपेक्षा या निमित्तानं सुषमा अंधारे या आल्या होत्या. तेव्हा ह्या सगळ्याच नेते मंडळींना वेळ दिला. या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विजयासाठी ते प्रयत्नशील राहिले. अशोक पंडित निलंगेकर, अभय साळुंके, तांबरे, अमित शेख, अजित माने, अनेक आमचे सहकारी नाईकवाडे वगैरे, निर्मल महाराज रेशमे, केंजरगेताई उजेडकर आहेत, मानकरी सावकार आहेत. अशोक पाटील निलंगेकरांचे देखील विशेष आभार, कौतुक. आणि निलंगा विधानसभा मतदारसंघाची जी आमची टीम आहे त्या सगळ्यांचे देखील निलंगा विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य त्यांनी घेतलं त्याबद्दल यांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य लाभलं त्याबद्दल लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या ऍडव्होकेट किरण जाधव, ऍडव्होकेट दीपक सोड आणि त्यांचे सगळे आमचे माजी नगरसेवक सगळे त्यांचे देखील मला आणि आमच्या फ्रंटलचे सगळे प्रमुख, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, म्हणजे आज राजामणी नाही आहेत, शेटे नाही आहेत, सुनील मस्पुरे येत आहेत, सगळ्यांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देखील लक्षणीय मताधिक्य लाभलं त्याबद्दल त्यांचे देखील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे विशेष आभार या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. आणि लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघाने देखील मताधिक्य चांगलं दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मला एक आभार व्यक्त करावेसे वाटतात. आणि गीर आणि अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे आज विनायकराव पाटील नाही आहेत, ते कामामध्ये ते व्यस्त असतील, कालच मला त्यांचं बोलणं झालं. आणि म्हणून अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्रातले आमचे सगळेच महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते त्यांनी देखील जे काम केलं म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जे समर्थन आम्हाला तिथं मिळालेलं आहे हे सुद्धा लक्षणीय. त्यामुळं प्लस मायनस याच्या आकडेमोड मध्ये न पडता समर्थन किती मिळालंय याला देखील महत्व आहे. आणि विधानसभा क्षेत्रासह अनेक आमचे उत्साह तांबे, शीलाताई पाटील, कल्याण पाटील, भोसलेताई गुडे, किडे आप्पा, मारुती पांडे, मंजूर खापटा आणि सगळेच लोक. एखाद्याला असं वाटायचं की माझं नाव राहून गेलं, त्यामुळे एखाद्याचं नाव जरी राहून घेत असलं तरी मी तुमच्या मनात आहे आणि तुम्ही माझ्या मनात आहात. हक्क आपण लक्षात ठेवावं एवढं या निमित्तानं आपल्याकडं मत मांडावंच वाटतं. इंडिया आघाडीचं जे प्रदर्शन या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये राहिलं हे देखील उत्साहवर्धक आहे. आज एनडीएची पिछेहाट झालेली आहे आणि इंडियाची आगेकूच झालेली आहे. आकडे जर तुम्ही पाहिले तर इंडिया आघाडी यांनी जी काही मजल मारली आहे हे देखील विशेष आहे. आणि म्हणून इंडिया आघाडीचे आमचे सगळेच नेते
आदरणीय सोनिया गांधी असतील, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे असतील, आदरणीय राहुल गांधी असतील आणि इतर घटक पक्षाचे विशेषतः आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, या सगळ्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी लातूरच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो. मराठवाड्याच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत चव्हाण, वसंत ऋतू हा जो आता बहरलेला आहे त्याच्या देखील शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो. आणि जालना लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आत्ताचे खासदार कल्याण काळे यांनी जो विजय प्रस्थापित केलेला आहे तो देखील लक्ष वेधणार आहे. म्हणून कल्याण काळेंना देखील मी या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे, संजय जाधव, राजेश अष्टेकर या सगळ्यांना देखील मी आम्हा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी डॉक्टर शिवाजी काळगे यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधावं आणि त्यानंतर आपले काही प्रश्न उत्तर असतील त्याच्यासाठी आपल्याला ही पत्रकार परिषद खुली करता येईल. आदरणीय व्यासपीठ, मी सर्वांची नावं घेत नाही कारण ऑलरेडी वेळ झालाय. उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सर्व महाविकास आघाडी सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू, सर्वप्रथम महाविकास आघाडीचा घटक म्हणून मी आपल्या सर्वांचं इथं हार्दिक स्वागत करतो. या निमित्तानं लातूर मतदारसंघातील जनतेचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की जनतेने माझ्या नावामध्ये, माझ्या उमेदवारीमध्ये जो विश्वास पहिल्या दिवशीपासून दाखवला आणि मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन तो सार्थ केला आणि ज्या पद्धतीनं हा विजय आमच्या पदरात पाडला त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो. या निमित्तानं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची, AICC ची टीम असेल, MPCC ची टीम असेल, आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, आमचे भावी महाराष्ट्राचे काँग्रेसचे गौते नेते आदरणीय सगळ्यांचे लाडके अमित भाई असतील आणि धीरज भाई असतील, सगळ्या घटक पक्षातील इतर नेते, या सगळ्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीमध्ये दाखवला होता त्याबद्दल सगळे पदाधिकारी, सगळे आमचे मित्र, डॉक्टर्स, या सगळ्यांनी जो विश्वास उमेदवारीमध्ये दाखवला आणि उमेदवारीसाठी सगळ्यांकडनं ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून, मिळवण्यापासून जे सहकार्य झालं त्याबद्दल या सगळ्यांचा सुद्धा आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो. या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक बूथवर काम करणारा बूथ प्रमुख आणि पेरीफेरीमध्ये पक्षाचं कार्य करणारी सगळी मंडळी, या सर्वांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं, ज्या पद्धतीनं एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा जे कार्य केलं, त्यांच्या कार्याला या निमित्तानं मी सलाम करतो. कारण त्यांच्या कार्याशिवाय, त्यांच्या सहकार्याशिवाय हा विजय कधीही शक्य नव्हता. सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीनं विश्वास आमच्यामध्ये दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं, पुढच्या 5 वर्षामध्ये न्याय देण्याचं, त्यांच्या प्रश्नाला मी प्रामाणिकपणे काम करेन असा विश्वास या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. एक उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये येत असताना बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या, कारण आयुष्यातली ही पहिलीच निवडणूक मी लढत होतो आणि ती लोकसभेची निवडणूक लढत होतो. त्यामुळं या पूर्ण एवढ्या मोठ्या मतदारसंघामधले प्रश्न, इथल्या सगळ्या मतदारसंघामधले कार्यकर्ते, त्या मतदारसंघामधले नेते, यामधल्या बऱ्याच जणांचा पहिल्यांदाच परिचय या निमित्ताने झाला आणि या सर्वांनी जी साथ मला दिली त्याबद्दल खरंच मी या सगळ्यांचा ऋणी आहे. भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या
प्रति ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो. आपल्या सगळ्यांच्या पत्रकार बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आमच्या सर्व नेत्यांचे परत एकदा आभार मानतो आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद. नक्कीच खासदार म्हणून काम करत असताना जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे मी रुग्णांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि माझं हॉस्पिटल भविष्यामध्ये एखाद्या म्हणजे जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ऑप्थॅल्मिक अशा एखाद्या ऑप्थॅल्मिक हॉस्पिटलला टायअप करून देऊन ही रुग्णसेवा त्यांच्या माध्यमातून आणि जमेल तेव्हा मी उपलब्ध राहून सर्वसामान्यांसाठी नक्कीच भविष्यामध्ये चालू राहील अशी मला म्हणजे असं या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं की इंडिया आघाडीची ध्येय धोरणं या देशामध्ये लोकसभेमध्ये राबवणं आणि लातूरच्या मतदारांच्या ज्या काही आकांक्षा आहेत, आशा आहेत त्यांना पूर्ण करणं हीच माफक अपेक्षा आहे. मला असं वाटतं की डॉक्टर शिवाजी काळगे एकंदरीतच त्यांची प्रकृती पाहता ते हे सार्थपणे आव्हान पेलतील आणि लातूरच्या आजवर झालेल्या खासदारांपैकी चांगले खासदार म्हणून ते नावारूपाला येतील असा मला विश्वास आहे. काळगे यांना या निवडणुकीमध्ये शिवराज पाटील सक्रिय असते मतं देखील वाटत. शिवराज पाटील साहेबांबद्दल मी टिप्पणी करणं योग्य नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला योग्य होईल. कारण शिवराज पाटील साहेब हे आमचे नेते होते, आहेत आणि राहणार. त्यामुळं त्यांचा आशीर्वाद डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभा होताच आणि काँग्रेस म्हटल्यानंतर शिवराज पाटील साहेब आणि काँग्रेस याच्यामध्ये काही फार अंतर आहे असं मला वाटत नाही, एकच आहे. त्यामुळं अशा ज्या काही अफवा शंका कुशंका आहेत याच्यापासून सगळ्यांनीच दूर राहावं. हे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. डॉक्टर शिवाजी काळगे हे एक सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून आपण त्यांना सगळं ओळखतो. वैद्यकीय पेशा त्यांनी गेली अनेक वर्ष लातूरमध्ये त्यांचा आहे, राहिलेला आहे. त्यामुळं त्यांची ख्याती, त्यांची प्रतिमा जी आहे साधारण कुटुंबातील रुग्णाला माफक दरामध्ये त्यांनी उपचार दिलेले आहेत. अनेक उदाहरणं अशी आहेत की मोफतही उपचार त्यांनी केलेले आहेत. पण मला असं वाटतं की वैद्यकीय पेशाचं त्यांना म्हणजे त्यांचं जे काही गुण आहे ते त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ते तसंच पुढे सुरू ठेवतील. काही नवे प्रश्न पत्रकारांनी निर्माण करू नये. जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे आणि या बाबतीमध्ये हा जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न खरं तर म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतला असल्या कारणाने त्यामध्ये माझा रोल किती राहील हा प्रश्नच आहे. नक्कीच त्यासाठी भैयांच्या मागे लागून का होईना पण तो प्रश्न मिटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. मला घेऊन जा. याचं सारं श्रेय जनतेच आहे, सारं श्रेय. आणि मतदारांनी एवढ्या मोठ्या तापमानामध्ये बाहेर पडून मतदान केलं, रांगेमध्ये उभं राहून त्रास झाला, त्याची तमा न बाळगता त्यांनी मतदान केलं. त्यामुळं याचं सारं श्रेय सामान्य माणसाचं आहे. साहेब
पाण्याच्या संदर्भामध्ये विहिरी अधिग्रहण करण्याचं काम हे सुरूच आहे. जिथं टँकरची आवश्यकता आहे तिथं टँकर सुरू केलेले आहेत. जिल्हा अधिकाऱ्यांच्या बरोबर, तहसीलदारांच्या बरोबर, बीडीओच्या बरोबर सतत संपर्कामध्ये आम्ही आहोत आणि कुठेही पिण्याच्या पाण्याची अडचण नक्की आहे, पण त्या अडचणी सुद्धा दूर करण्याचे काम आणि प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता मुंबईमध्ये पाऊस दाखल झालेला आहे, आठवड्याभरामध्ये लातूरमध्ये पाऊस दाखल होईल. त्यामुळे याची फार अडचण या पुढच्या काळामध्ये राहणार नाही. रस्त्याच्या संदर्भामध्ये आता केंद्राकडून भरीव निधी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रयत्नातून आपल्याला जिल्ह्याला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसे ते प्रयत्न करतील. निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी हे प्रयत्न करायचे असतात, मेहनत करायची असते, ती आम्ही केली. अनेक फॅक्टर. आता याचं विश्लेषण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ते आम्ही वाचू. हे विश्लेषण करायचं काम तुमचं आहे, आमचं नाही. सरकारी हॉस्पिटल में डॉक्टर हो या सिस्टर हो या बॉडी को बहुत तकलीफ का काम कर रहे हैं. महिला को आने भाषा कर जाती है, ये सिस्टम कहीं ना कहीं अब ऐसा है कि हमारे लातूर के खासदार वो डॉक्टर भी हैं और लातूर जिले में जो अस्पताल है उन पर भी बारीक नजर खासदार की होगी. चुनाव में भी ये बात हुई है. जैसे विलासराव देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल जिसकी आप बात कर रहे हैं वो है, या प्राइमरी हेल्थ सेंटर है, ग्रामीण रुग्णालय है, उपजिला रुग्णालय है, ये जो सारी व्यवस्था है, ये सारी व्यवस्था इसमें जो कमियां हैं वो दूर करने का काम खासकर डॉक्टर शिवाजी काळगे इनके हाथों से होगा और हम सारे उनको मदद करेंगे.